नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामधून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखात उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, तर जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष? सहकार्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय। अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपासोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलिनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाच्या चर्चा, आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती, आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य। अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघाताबाबत संशय आणखीन बळावला। पायलटवर कुणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची झेडपीतील विजय सदस्यांसोबत बैठकीत सुनेत्रा पवार भाऊ, तुमच्या पाठीशी कुणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन। अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं धक्का, दादांची भेट झाली नाही याची खंत कायम असेल, TV9 वरील मुलाखतीत गौतमी पाटील कडून भावना व्यक्त। शरद पवारांना शनिवारी डिस्चार्ज मिळणार, पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयात उपचार, पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, डॉक्टरांची माहिती। मंत्रालयात जिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक, तर सचिवावरही आरोप, वर पैसे द्यावे लागतात असा जिरवाळांचा सचिवांचा दावा, तक्रारदार हरिराम खानची यांचा आरोप। मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, 35,000ची लाच स्वीकारताना राजू डेरंगेला ACB कडून रंगेहात अटक, झडतीत आणखीन 42,000ची रोकड जप्त। परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला, मुस्लिम महापुरावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका, तर परभणीत भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक, बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार। मुंबई स्थायी समितीसाठी भाजपाकडून 3 नावांची चर्चा, प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भारदिंगेच्या नावांची चर्चा। स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। मंत्री गणेश नाईक यांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा, नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप, नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित। उरणमध्ये आमदार महेश बालदी यांच्या बंगल्यात नशेखोराचा धुमाकूळ, कोयता घेऊन घरात घुसणारा मद्यधुंद तरुण पोलिसांच्या ताब्यात, परिसरात भीतीचं वातावरण। मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद, उपमहापौर दालनातील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, सोशल मीडियावर टीकेची झोड। पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन। सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेल्या निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवणारा असेल, मोदींकडून विश्वास व्यक्त।